नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत वानखेडेंवर क्रूजवर करण्यात आलेल्या कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। या क्रूज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय दाढीवाला ड्रग माफिया आपल्या प्रेयसीसह हजर होता, असा दावा मलिक यांनी केलेला आहे। हा दाढीवाला ड्रग माफिया वानखेडेंचा मित्र असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय। तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या सर्वांना माहिती आहे। तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता, असंही ते म्हणाले। त्याचं गोव्यातही मोठं रॅकेट आहे। या दाढीवाल्याच्या प्रेयसीकडे रिव्हॉल्व्हरही असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईत चौकशीसाठी आलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांनी क्रूजवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं, प्रत्येक खोलीतलं फुटेज पाहावं, डान्सचंही फुटेज पाहावं। त्यानंतर जगातला एक मोठा ड्रग्ज माफिया तुम्हाला सापडेल। ही पार्टी त्यानंच आयोजित केली होती, असा दावाही त्यांनी केलाय। तो दाढीवाला मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण अडकवण्यात आलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला। दरम्यान क्रूजवर पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया हजर होता। दाढीवाल्या व्यक्तीसोबत त्याची मैत्रीण सुद्धा त्या क्रूजवर होती, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला। तपास यंत्रणेनं पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं, असं आवाहन सुद्धा मलिक यांनी पत्रकार परिषदेमधून केलेलं आहे। कॉर्डेलिया क्रूजवर त्या दिवशी रेव पार्टी झालेली आहे। त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया फॉरेन नॅशनल होता, तो दाढीवाला आहे। त्यांनी रेव पार्टी तिथे चालवली आणि जाणून बुजून त्या रेव पार्टीला परवानगी नसताना, महाराष्ट्र सरकारने कुठली परवानगी या शिपला दिली नाही, कोविड असताना काय परवानगी मागितली नाही, डीजी शिपिंगच्या परवानगीने हा शिप सेल झाला। वानखेडेंनी त्याच्यातले 1350 लोकांची झाडझडती का घेतली नाही? 10, 12, 13 लोकांचे फोटो घेऊन गेटवर त्यांना का डिटेन करण्यात आला? आणि तो आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्यांची जे मैत्रीण आहे त्यांच्यासोबत 2 दिवस तिकडे होता, डान्स करत होता। माझ्याकडे हे त्यांचे सगळे व्हिडिओ आहे। तो दाढीवाला तिहाड जेलमध्ये पण होता। तो दाढीवाला राजस्थानच्या तुरुंगात होता, अशी माहिती मिळते। आता त्या दाढीवालाकडे लक्ष द्या। तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे। गोव्यामध्ये जे सगळा टुरिझम, ड्रग टुरिझम चालते, त्याचा सूत्रधार आहे। त्याच्यावर कारवाई करण्याबाबत बरेचसे अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर वानखेडेंनी त्यांना करू दिलं नाही। दिल्लीतून जे लोक आलेले आहे, या दाढीवाल्याकडे लक्ष द्या। कॉर्डेलिया क्रूजच्या सीसीटीव्ही फुटेज मागवा, तपासा, सत्य बाहेर येईल। नवाब मलिक यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता गौप्यस्फोट केलेला आहे। दाढीवाल्या ड्रग तस्कराचं गूढ आता यामुळे निर्माण झालेलं आहे। खेळ संपलाय, पण खेळाडू अद्याप मोकाट असल्याचं मलिक म्हणतायत। एक नवा ट्विस्ट पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये येत असल्याचं दिसतंय। आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टीत होता, मात्र त्याला अटक करण्यात आली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असं नवाब मलिक म्हणतायत। कारण तो दाढीवाला ड्रग माफिया वानखेडेंचा मित्र असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं। विशाल, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली, अनेक आरोप केलेले आहेत। एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी क्रूजवर केलेल्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। खेळ संपलाय, पण खेळाडू अद्याप मोकाट असल्याचं म्हणत दाढीवाल्या ड्रग तस्कराचा उल्लेख केलाय। विशाल, सविस्तर काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर क्रूज ड्रग प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। नवाब मलिक यांनी असं थेट आज आरोप केलेला आहे की ही जी क्रूज ड्रग्ज पार्टी झाली, याच्यातील जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया एक दाढीवाला याचा सहभाग होता। याच्यावरती नेमकी का कारवाई केली नाही याच्या बाबतीत सर्व पुरावे हे माझ्याकडे आहेत आणि हा दाढीवाला नेमका कोण आहे असा सवाल जो आहे तो नवाब मलिक यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर त्या दाढीवाल्याचे नेमके समीर वानखेडे यांच्याबरोबर काय संबंध आहेत हे सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। त्याचबरोबर गोव्यामध्ये काही कारवाया करण्यात आल्या, त्या गोव्यामधील कारवायांमध्ये सुद्धा
या दाढीवाल्याचाच सहभाग होता असा त्यांनी एक आरोप जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर हे प्रकरण पाहायला गेलं तर आता ह्या नेमका दाढीवाला कोण आहे असाच सवाल जो आहे तो आता उपस्थित झालेला आहे आणि हा दाढीवाला नेमका कोण आहे याचं उत्तर एनसीबीनं द्यावं, हा दाढीवाला नेमका मोकाट काय आहे याचं उत्तर एनसीबीनं द्यावं आणि आज जी दिल्लीचं पथक मुंबईत आलेलं आहे या पथकानं सुद्धा याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करावे, याची माहिती घ्यावी असं सुद्धा नवाब मलिक म्हणालेत। अजिंक्य, विशाल, आणि सोबतच या क्रूजवरचं सीसीटीव्ही फुटेज जर तपासलं तर सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकेल, कल्पना येऊ शकेल असं नवाब मलिक म्हणतायत। वानखेडे हे या आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया जो दाढीवाला ड्रग तस्कर आहे त्याचे मित्र आहेत असा देखील एक गंभीर आरोप त्यांनी केलाय। विशाल, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच, खरं तर त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत क्रूजच्या पार्टीबाबत। त्या पार्टीसाठी कोणतीही परवानगी आहे ती राज्य सरकारकडनं घेण्यात आली नव्हती असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ह्या पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज, पूर्ण क्रूजचं सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात यावं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। जे दिल्लीचं पथक आलेलं आहे त्या पथकाला त्यांनी विनंती केलेली आहे की या संपूर्ण पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही ताब्यात घ्या, त्याच्यात कळेल की हा दाढीवाला नेमका कोण आहे आणि या दाढीवाल्याचे नेमके संबंध एनसीबीच्या अधिकाऱ्यांबरोबर कशा प्रकारे आहेत हे समजून येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सीसीटीव्हीची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर नवाब मलिक यांनी असं सांगितलेलं आहे की जर या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर पूर्णपणे जे माझ्याकडे व्हिडिओ आहे ते मी सार्वजनिक करेन असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता एनसीबी याच्या बाबतीत काय पाऊल उचलतं हे बघावं लागणार आहे। का नवाब मलिक यांनी एक या पत्रकार परिषदेमध्ये विधान केलेलं आहे, जर माझे आरोप खोटे ठरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता एनसीबी कशा प्रकारे याला उत्तर देते किंवा हा दाढीवाला नेमका कोण आहे त्याच्या बाबतीत काय स्पष्टीकरण देते हे पाहावं लागणार आहे। अजिंक्य, बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र बनवून एका होतकरू दलित तरुणाची नोकरीची संधी हिरावून घेतली असल्याचा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलाय। जात पडताळणी केल्यास सत्य जगासमोर येईल असंही मलिक यांनी म्हटलंय। हा विषय धर्माचा नाही, हा विषय बोगस दाखला काढून एक होतकरू दलित मुलांचा अधिकार हुसकून घेण्याचा प्रकार आहे। निश्चित रूपाने आज पण मी निकाहनामा पण टाकलेला आहे, लग्नाचे फोटो पण टाकलेले आहे। त्या 7 डिसेंबर 2006ला 8:30 वाजता निकाह झाला, 33,000 रुपये मेहर होती आणि त्याच्यात एक साक्ष म्हणून यास्मीन वानखेडे यांचा नवरा अजीज खान पण आहे, ते पण मी माहिती दिलेली आहे। हा विषय म्हणजे व्यक्तिगत कुणावर आरोप करण्यासाठी नाही, हा विषय फर्जीवाडा करून हा दाखला काढण्यात आला आणि एक होतकरू दलित मुलांचा अधिकार हुसकून घेण्याचा हा फर्जीवाडा आहे। क्रूज केस प्रकरणी आता आणखी एक नवी माहिती समोर आलेली आहे। प्रभाकर साहिलनं गेल्या काही दिवसांपूर्वी दाखवलेली फोटोतली व्यक्ती ही सॅम डिसूझा नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। हैनिक भरत बाफना नावाच्या व्यक्तीनं या संदर्भात खुलासा केला आहे। हैनिक बाफनानं दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर साहिलनं माझे फोटो आणि मोबाईल नंबर व्हायरल करत त्याचा दुरुपयोग केल्याचा दावा बाफनानं केला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी प्रभाकर साहिल सोबत काही कामानिमित्त भेट झाल्याचंही बाफनानं सांगितलंय। त्यामुळे आता प्रभाकर साहिलनं कुणाचा फोटो दाखवला असा सवालही उपस्थित केला गेलाय। बाफनाचा फोटो प्रभाकरनं का वापरला असाही सवाल उपस्थित होतोय। मुझे नहीं लगता है कि सैम डिसूजा का उसने फ़ोटो दिखाया है। उसने उसके जो वीडियो है जिसमें आर्यन से बात कर रहा है वो फ़ोटो में कोई ब्लैक ट्राउज़र वाला है, लोग उसे कह रहे हैं कि वो सैम डिसूजा है। मेरी जानकारी है कि वहाँ सैम डिसूजा नहीं, सैम डिसूजा ने ट्राइडेंट पे जो एफिडेविट में है वहाँ से बैग कलेक्ट किया है। तो हमें लगता है कि सैम डिसूजा को लेकर गलतफहमी लोग पैदा ना करें। उस वीडियो में सैम डिसूजा नहीं है और मैंने तो कभी क्लेम नहीं किया। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। समीर वानखेडे यांच्या वडिलांची पत्रकार परिषद आज दुपारी 12 वाजता आहे। पत्रकार परिषदेमध्ये आता ते नवाब मलिक यांनी आज जे आरोप केले त्या आरोपांना नेमकं काय उत्तर देणार याचीच उत्सुकता आहे। दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। नवाब मलिक यांनी आज काही गंभीर स्वरूपाचे आरोप समीर वानखेडे यांच्यावर केलेले आहेत।
एनसीबीच्या एकंदरीतच क्रूजवरच्या कारवाई संदर्भात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काही आरोप केलेले आहेत गंभीर स्वरूपाचे। या सगळ्यावर वानखेडे यांचे वडील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर काही वैयक्तिक स्वरूपाचे देखील गंभीर आरोप केलेले आहेत। सातत्याने याबद्दल आरोप केले गेलेले आहेत। या सगळ्या आरोपांवर आता वानखेडे यांचे वडील नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतात श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँडही 75वा वर्धापन दिन साजरा करतोय। याच निमित्तानं आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत। अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली। अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देते। आपलं म्हणणं लोकांना निराळ्या पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो। पाहूया याच अमूलची अमूल्य अशी ही कहाणी। 2004 में जारी अमूल का ये विज्ञापन राजनीतिक इतिहास की याद दिलाता है। 2004 के आम चुनाव में दोबारा चमक बिखेरने के इरादे से अटल बिहारी वाजपेयी ने नारा दिया, इंडिया शाइनिंग। वाजपेयी के नेतृत्व में पहली गैर कांग्रेसी सरकार ने 5 साल पूरे किए थे। अमूल ने इंडिया शाइनिंग की तर्ज पर इंडिया डाइनिंग का संदेश दिया। वाजपेयी सरकार तो ये आम चुनाव हार गई, लेकिन अमूल की जीत जारी रही। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेचच मिळतील। तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।